श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला तुमचा गण कोणता आहे हे माहिती आहे का? 3 प्रकारचे गण असतात: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. तुमचं मन कोण नियंत्रित करतं? तुम्हाला कधी असं वाटलंय का की काही लोक जन्मतात शांत, काही लोक स्वार्थी आणि काही लोक आक्रमक का असतात? हे फक्त स्वभाव नाही, हे तुमच्या जन्माच्या वेळी ठरलेलं असतं. तुमचा गण ठरवतो तुम्ही देवासारखे विचार करणार की राक्षसासारखे. देवगण म्हणजे आणि मनुष्यगण आणि राक्षसगण यापैकी तुम्ही कोणत्या गणात येता? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमचं मन खरंच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे तुमचा गण कसा ओळखायचा आणि आयुष्य बदलणारा उपाय. हिंदू ज्योतिषशास्त्रात विशेषतः नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीला 3 प्रकारच्या या गणात विभागलं जातं: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. हे फक्त नावं नाहीत, हे तुमच्या विचारांचा, निर्णयांचा आणि आयुष्याच्या दिशेचा एक ब्लूप्रिंट आहे. तुम्ही कोणावर प्रेम करता, रागवता, किती सहन करता, हे सगळं तुमच्या गणावर अवलंबून असतं. गण म्हणजे काय? सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. गण म्हणजे तुमच्या मनाची एनर्जी टाईप आहे. देवगण म्हणजे सात्विक ऊर्जा, मनुष्यगण म्हणजे राजसिक ऊर्जा, राक्षसगण म्हणजे तामसिक ऊर्जा. याचा अर्थ तुमचं मन कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देतं हे गण ठरवतो. देवगण डिवाइन नेचर. देवगण असलेले लोक पृथ्वीवर देवासारखे असतात. स्वभाव शांत, संयमी, इतरांची मदत करणारे, कमी अपेक्षा, आध्यात्मिक झुकाव. हे लोक स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात. कमजोरी यांची म्हणजे लोक त्यांचा फायदा घेतात, निर्णय घेण्यात वेळ लागतो. देवगण लोकांचं मन दया आणि धर्म नियंत्रित करतो. मनुष्यगण बॅलन्स्ड नेचर. मनुष्यगण म्हणजे नॉर्मल माणूस स्वभाव, प्रॅक्टिकल, परिस्थितीनुसार बदलणारे, स्वार्थ आणि भावना दोन्ही संतुलित. हे लोक ना पूर्ण चांगले ना वाईट, ते परिस्थितीनुसार वागतात. कमजोरी, कन्फ्युजन, कधीकधी स्वार्थी निर्णय. मनुष्यगण लोकांचं मन, परिस्थिती आणि विचार नियंत्रित करतात. राक्षसगण म्हणजे ॲग्रेसिव्ह नेचर. राक्षसगण म्हणजे वाईट नाही, पण त्यांची एनर्जी खूप पॉवरफुल असते. स्वभाव हा आक्रमक, हट्टी, स्वतःचं ऐकणारे. हे लोक कुठल्याही गोष्टीत हार मानत नाहीत. कमजोरी यांची म्हणजे राग, इगो आणि नात्यांमध्ये तणाव. राक्षसगण लोकांचं मन, अहंकार आणि शक्ती नियंत्रित करते. तुमचं मन कोण नियंत्रित करतं? खरं सत्य काय आहे माहीत आहे का? तुमचा गण तुमचं मन 100% कंट्रोल करत नाही, पण तो तुमची डिफॉल्ट सेटिंग असतो. जर तुम्ही देवगण आहात, तुमचं मन दयाळूपणाकडे जाईल. जर तुम्ही राक्षसगण आहात, तर तुमचं मन शक्ती आणि नियंत्रणाकडे जाईल. पण तुमच्या कृतींनी तुम्ही तुमचा गण बदलू शकता. तुमचा गण कसा ओळखायचा? तर तुमचा जन्म नक्षत्रावरून तुमचा गण ठरतो. अश्विनी मृगशीर्ष म्हणजेच देवगण, रोहिणी उत्तरा मनुष्यगण आणि भरणी मघा हे राक्षसगण. तुमची जन्मतारीख कमेंट करा, मी तुम्हाला तुमचा गण सांगते. तर आयुष्य बदलणारे उपाय. जर तुम्हाला तुमचा स्वभाव सुधारायचा असेल तर देवगण. आत्मविश्वास वाढवा, नाही म्हणायला शिका, कारण मनुष्यगण निर्णय घेण्याची सवय असते, स्थिरता आणतात. आणि राक्षसगण हे रागावर नियंत्रण आणा आणि ध्यान आणि प्राणायाम करा. हे उपाय तुमच्यासाठी स्वतःला तुमचा स्वभाव सुधारायचा असेल तर उपयोगी ठरतील. कारण सर्वात मोठं रहस्य आहे, प्रत्येक माणसात हे तिन्ही गण असतात.
कधी तुम्ही देवासारखे वागता, कधी माणसासारखे वागता आणि कधी राक्षसासारखे वागता. फरक फक्त इतकाच असतो, तुमच्यात कोणता गण जास्त शक्तिशाली आहे. तर आता स्वतःला विचारा आणि तुमचा खरा स्वभाव कोणता आहे हे तुम्ही इथे ओळखू शकता. तुमच्यात देव आहे की राक्षस? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख लिहा. मी तुम्हाला तुमचा गण सांगेन. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमचं मन बदलायला शिका. मी पुढे तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे. अजून तुमचं आयुष्य का असं चाललंय याचं कारण तुमचा गण असू शकतो. लोक तुमचं ऐकत नाहीत, नात्यात तणाव आहे, मन शांत राहत नाही. हे सगळं तुमच्या गणामुळे होतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं आयुष्य बदलू शकतं. गण म्हणजे काय तर मानसिक ऊर्जा. 3 प्रकार: देव, मनुष्य आणि राक्षस. हे तुमच्या आत्म्याचा स्वभाव आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयामागे तुमचा गण काम करत असतो. देवगण सखोल विश्लेषण. देवगण लोक का वेगळे असतात? सवयी: सकाळी लवकर उठणे, शांत राहणे, इतरांची मदत करणे. हे लोक जन्मतःच पॉझिटिव्ह असतात. प्रॉब्लेम म्हणजे यांचा लोक त्यांचा गैरफायदा घेतात. मनुष्यगण सखोल विश्लेषण. मनुष्यगण लोक सर्वात जास्त का असतात? कारण बॅलन्स माइंड आणि प्रॅक्टिकल थिंकिंग. हे लोक जगात टिकतात पण कधीकधी स्वतःला हरवतात. राक्षसगण सखोल विश्लेषण करतात, परंतु राक्षसगण म्हणजे डेंजर नाही, ते पॉवरफुल असतात. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि लीडरशिप क्वालिटी. प्रॉब्लेम त्यांचा असतो राग आणि अहंकार. तुमचं मन कोण चालवतं? तर तुम्हाला वाटतं तुम्ही विचार करता, पण खरं म्हणजे तुमचा गण विचार करतो. देवगण म्हणजे भावना, मनुष्यगण म्हणजे लॉजिक आणि राक्षसगण म्हणजे अहंकार. हेच तुमच्या आयुष्याचं कंट्रोल पॅनेल आहे. गण वर्सेस नातेसंबंध म्हणजे या रिलेशनशिपमध्ये सिक्रेट्स काय असतं? तर तुमचं लग्न टिकेल की नाही हे तुमच्या गणावर अवलंबून आहे. देव प्लस राक्षस संघर्ष असतो. मनुष्य प्लस देव शांत राहतात आणि राक्षस पॉवर गेम. तुमचा पार्टनर कोणत्या गणात आहे? कमेंट करून नक्की सांगा. गण वर्सेस पैसा. मनी माइंडसेट. तुम्ही पैसे का कमावत नाही किंवा टिकवत नाही? देवगण पैसे टिकत नाहीत. मनुष्यगण स्टेबल इन्कम आणि राक्षसगण म्हणजे मोठा पैसा. पैशामागे तुमचा गण काम करत असतो. गण वर्सेस करिअर. करिअर सिक्रेट्स म्हणजे देवगण हे टीचर, हीलर आणि मनुष्यगण बिझनेस, जॉब. राक्षसगण लीडर आणि पॉलिटिशियन. किंवा आपण तुमचं करिअर चुकतंय कारण तुम्ही तुमच्या गणाच्या विरुद्ध काम करताय. तर गण वर्सेस नशीब म्हणजे डेस्टिनी कंट्रोल. तुमचा गण तुमचं नशीब ठरवतो का? हो, पण 100% नाही. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. कारण गण ओळखण्याचे 100% अचूक मार्ग: जन्म नक्षत्र, स्वभाव, प्रतिक्रिया. तुम्ही स्वतःच तुमचा गण ओळखू शकता. कमेंट करा, मी सांगतो. राक्षसगण लोकांपासून सावध राहा, कारण सर्व राक्षसगण वाईट नसतात, पण काही खूप धोकादायक असतात. म्हणजे मॅनिप्युलेट करणे, इगो हर्ट करणे. ओळखायला शिका. देवगण लोकांचे गुप्त दुःख. देवगण लोक बाहेरून खुश दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. हे सॅक्रिफाईस आणि इमोशनल पेनफुल असतात. तर मनुष्यगण लोकांचा संघर्ष. मनुष्यगण लोक सगळ्यात जास्त कन्फ्यूज असतात आणि डिसिजन प्रॉब्लेम, स्टॅबिलिटी इश्यू हे त्यांना फेस करावं लागतं. फायनल मास्टर सिक्रेट आहे तुमच्यासाठी. सर्वात मोठं सत्य: तुमच्यात तिन्ही गण आहेत. तुम्ही कोणता गण मजबूत करता त्यावर तुमचं आयुष्य ठरतं. तुम्ही देव बनणार की राक्षस हे तुमच्या हातात आहे. हा संपूर्ण सिरीज पहा आणि तुमचं आयुष्य बदला. जर तुम्हाला पुढची सिरीज हवी असेल तर कमेंट करा सिरीज सेकंड. तर तुम्हाला आपला खरंच हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.